कोल्हापुरात सलग 2 दिवस मुसळधार पाऊस बरसतोय। धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे गगनबावडा परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला आहे। या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे। तर कोल्हापूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। अखेर कोल्हापूर जिल्ह्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो की गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतो की नद्यांची पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते। खरं तर 2 दिवसापूर्वी ही जर मंदिरं पाहिली तर पूर्णतः आपण पाहतो की त्या ठिकाणी पाणी नव्हतं, पण आता मात्र ही मंदिरं हळूहळू पाण्यात जाताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की जिल्ह्यामध्ये सरासरी गेल्या 24 तासामध्ये 18 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांनी तळ गाठलेला होता, पण आता कुठेतरी समाधानकारक पाऊस सुरू झाल्यानं पुन्हा एकदा धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागलेला आहे। त्यामुळे ही समाधानाची गोष्ट आहे, कारण आपण पाहतो की पाणी टंचाईचं संकट मोठ्या प्रमाणात घोंगावत होतं, पण जूनच्या अखेरीस का असेना कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालेला आहे। त्यामुळे एक समाधानाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल। पण एकूणच आपण पाहतो की अनेक भागामध्ये शेतांमध्ये पेरण्या झालेल्या होत्या। बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता, पण आता हा पाऊस आल्यामुळं त्यांच्यामध्ये समाधान व्यक्त केलं जातं। पण दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या पद्धतीचा पाऊस पाहिजे तो 2 दिवसापासून पश्चिम भागात बरसतोय, पण जर आपण पूर्व भागात पाहिलं तर अद्यापही पावसाचं आगमन झालेलं नाही। त्यामुळे हा सर्वदूर पाऊस कधी पोहोचणार अशा प्रतीक्षेत अनेक जण आहेत। पण एकूणच आपण पाहतो की हा पाऊस ज्या पद्धतीनं 2 दिवसात बरसला त्याच पद्धतीनं बरसावा अशी अपेक्षा बळीराजाची आहे। दुसरीकडं जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या गगनबावडा तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला आहे। त्यामुळे एक समाधान व्यक्त केलं जात आहे। प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।